the bell icon on the YouTube app and never miss another update. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? असायलाच पाहिजे. या व्हिडिओमध्ये आपण IUPAC सिस्टम ऑफ नॉमेनक्लेचर, that is the International Union of Pure and Applied Chemistry, या ऑर्गॅनिक कंपाऊंड्स साठी जे नामकरण करावं लागणार आहे, त्यासाठी नेमके या सिस्टीमचा वापर कशा पद्धतीने केला जातो, त्याचे रूल्स कोणते आहेत, या सगळ्यांचा विचार आपण या व्हिडिओमध्ये आणि यानंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सर्वप्रथम आपण व्हॉट इज द पर्पज ऑफ IUPAC सिस्टम ऑफ नॉमेनक्लेचर याचा विचार करूया. नेमका याचा हेतू काय असणार आहे? आपल्याला माहित आहे की ऑर्गॅनिक कंपाऊंडची वाढती संख्या, म्हणजे इतकी मिलियन्स ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर नोन आणि इतकी कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर्स आहेत. सुरुवातीच्या काळामध्ये शास्त्रज्ञांनी जी काही उपलब्ध ऑर्गॅनिक कंपाऊंड्स होती, त्या ऑर्गॅनिक कंपाऊंड्सना नाव देत असताना त्यांचा इतिहास काय आहे, त्यांचा कॉमन सोर्स काय असणार आहे, किंवा त्याचा वापर काय असणार आहे, यूज काय असणार आहे, या सगळ्यांच्या आधारे त्यांची नावं दिली जात होती. उदाहरणार्थ ऍसिटिक ऍसिड ऑब्टेन फ्रॉम ऍसिटम, किंवा फॉर्माल्डिहाइड, ॲनिलीन, किंवा क्लोरोफॉर्म, ग्लिसरॉल. दीज आर द सम एक्झाम्पल्स की जी त्या काळामध्ये नावं दिली, ती नावं आजही वापरली जात आहेत. ऑल these names are called common or trivial name system. पण सगळ्यात महत्वाची जी सिस्टीम असणारी आहे ती म्हणजे IUPAC सिस्टीम असणार आहे. आणि त्यामुळे वाढत्या ऑर्गॅनिक कंपाऊंडची संख्या विचारात घेता, कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर विचारात घेता, एखादी नियमावली असणं आवश्यक आहे की ज्या नियमावलीच्या आधारे कराडमध्ये बसलेला विद्यार्थी त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडला दिलेलं नाव आणि एखाद्या परदेशामध्ये लांब दूरवर असणाऱ्या विद्यार्थ्यानं त्या स्ट्रक्चरला दिलेलं नाव, ही दोन्ही नावं ही एक आणि एकच असणारी आहेत. अशी एखादी सिस्टीम आपल्याला डेव्हलप करता येते का, हे ज्यावेळी शास्त्रज्ञांनी विचारात घेतलं त्यावेळेस या इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्रीचा जन्म झाला आणि त्याचे पहिले अध्यक्ष होते केकुले. हे तुम्हाला माहीत असावं म्हणून. तर याचा नेमका हेतू जो असणार आहे तो काय आहे हे आपण विचारात घेऊया. टू एस्टॅब्लिश अन इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑफ नेमिंग ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स टू फॅसिलिटेट कम्युनिकेशन, म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर ऑर्गॅनिक कंपाऊंडला नाव देत असताना त्याचा सुलभ संपर्क व्हावा, सहजासहजी त्याचं नाव सर्वांना देता यावं, या उद्देशानं ही प्रेरित झालेली IUPAC सिस्टम ऑफ नॉमेनक्लेचर असणारी आहे. मग त्याचं ध्येय काय असणार आहे, व्हॉट इज द गोल ऑफ द सिस्टम, हे खूप महत्वाचं असणार आहे. फॉर एक्झाम्पल, सपोज दिस इज द कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर. आता हे इतकं कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर आहे की ज्यामध्ये वेगवेगळी नाव देत असताना प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या पद्धतीने नाव देऊ शकेल. परंतु IUPAC सिस्टीमचा जन्म यासाठी झाला की अशी जी काही कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर्स असणारी आहेत त्या प्रत्येक स्ट्रक्चरला एकमेव नाव आणि कुठेही त्या नावामध्ये संदिग्धता असणार नाही, देयर इज नो एनी अँबिग्युटी, ही अशा पद्धतीनं नावं देऊन तेवढ्यावर न थांबता ते दिलेलं नाव त्या स्ट्रक्चरला योग्य आहे की नाही याचीही खातरजमा केली जाते. म्हणजे इथं हे सगळ्यात महत्वाचा या सिस्टीमचा गोल असणार आहे. तो गोल असा आहे की टू गिव्ह ईच स्ट्रक्चर युनिक अँड अनएम्बिग्युअस नेम, म्हणजे वेगवेगळे अर्थ, डबल मिनिंगचे अर्थ, वेगळे अर्थ निघतील, नावं वेगळी निघतील, अशा पद्धतीचं नाव कुठंही देण्याचा प्रयत्न होत नाही, अशी सिस्टीम डेव्हलप केलेली आहे. म्हणजे या स्ट्रक्चरला कराडमधल्या विद्यार्थ्याने दिलेलं नाव आणि दूर देशामध्ये असणाऱ्या, इतर देशामध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांनी दिलेलं नाव हे एक आणि एकच असलं पाहिजे. हा मूळ ध्येय या IUPAC सिस्टम ऑफ नॉमेनक्लेचरचा असणार आहे.
हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. and to correlate each name with unique and unambiguous structure. म्हणजे दिलेलं जे नाव असणार आहे त्या स्ट्रक्चरला तेच आहे का, त्याच्यामध्ये कुठं वेगळं मिनिंग निघतंय का किंवा वेगळं नाव निघतंय का, ह्या सगळ्या गोष्टींची खातरजमा यामध्ये केली जाते. त्यामुळे दिस सिस्टीम इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फॉर नेमिंग ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. ठीक आहे, पुढे जाऊया आता. विद्यार्थी मित्रांनो, ऑर्गॅनिक स्ट्रक्चर जे असणार आहे ते इट कन्सिस्ट ऑफ 3 पार्ट्स. म्हणजे कुठलेही ऑर्गॅनिक स्ट्रक्चर घेतलं तर त्यामध्ये 3 प्रमुख पार्ट्स पाहायला मिळतात. एक असणार आहे पॅरेंट हायड्रोकार्बन कॉल्ड पॅरेंट चेन, दॅट इज द मेन कार्बन स्केलेटन. म्हणजे जो सांगाडा असणारा आहे कार्बन स्केलेटनचा ते पॅरेंट नेम किंवा पॅरेंट चेन त्याला आपण म्हणूया, ती म्हणजे पॅरेंट हायड्रोकार्बन असणार आहे. सेकंड, त्या पॅरेंट हायड्रोकार्बन मध्ये किंवा त्या पॅरेंट चेन मध्ये असणारे ब्रांचेस किंवा सबस्टिट्युएंट्स त्याला आपण म्हणूया, ते असणारे आहेत. अँड थर्ड पार्ट इज अ फंक्शनल ग्रुप. म्हणजे हा जो क्रियात्मक गट असणार आहे तो, हे तिन्ही मिळून हे ऑर्गॅनिक स्ट्रक्चर तयार झालेलं असतं. त्यामुळं ऑर्गॅनिक स्ट्रक्चरचं, ऑर्गॅनिक कंपाऊंडचं किंवा कार्बन कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर करायचं असेल तर यू हॅव टू कन्सिडर द 3 पार्ट्स, parent hydrocarbon, then branches which are attached to the parent hydrocarbon and the functional group which is present within the molecule. ह्या सगळ्या गोष्टींचं एकत्रीकरण ज्यावेळी तुम्ही कराल त्यावेळेस मग त्या कंपाऊंडचं, त्या ऑर्गॅनिक स्ट्रक्चरचं एक IUPAC नेम तयार झालेलं असणार आहे. हे खूप महत्वाचं आहे. आता यामध्ये ब्रांचेस आणि फंक्शनल ग्रुपचा विचार जर केला तर ब्रांचेस मल्टिपल बॉन्ड्स असतील, डबल किंवा ट्रिपल बॉन्ड्स असतील, अँड फंक्शनल ग्रुप आर इंडिकेटेड बाय द प्रेफिक्सेस ऑर सफिक्सेस अकॉर्डिंग टू ए स्पेसिफिक सेट ऑफ प्रायोरिटीज. म्हणजे काही वेळेस असे फंक्शनल ग्रुप असणारे आहेत, ब्रांचेस म्हटलं की प्रेफिक्सेस म्हणूनच तुम्ही वापरणार आहात, मल्टिपल बॉन्ड्स म्हटलं, डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड म्हटलं की तुम्ही तिथं सफिक्स म्हणूनच वापरणार आहात. किंवा काही फंक्शनल ग्रुप असे आहेत की ते प्रेफिक्स म्हणून पण वापरले जातात, म्हणजे नावाच्या अगोदर, पॅरेंट हायड्रोकार्बनच्या नावाच्या अगोदर पण येतील किंवा काहीही शेवटी सफिक्स म्हणून पण ती वापरामध्ये येऊ शकतात. या सगळ्यांचा अभ्यास तुम्हाला इथं आज करायचा आहे. हे खूप महत्वाचं आहे. हे समजून घेणं प्रत्येक विद्यार्थ्यांचं काम असणार आहे. एवढा चार्ट जरी तुम्हाला कळाला तर माझी खात्री आहे तुम्हाला काही थोडे ऍडिशनल रूल जर सांगितले तर दिलेल्या ऑर्गॅनिक स्ट्रक्चरचं IUPAC नेम लिहिताना तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही. आता ऑर्गॅनिक स्ट्रक्चरचे 3 पार्ट जसं आपण म्हटलं तसंच याच्यामध्ये आहे. त्यातला पहिला पार्ट हायड्रोकार्बन, आपण पॅरेंट हायड्रोकार्बन म्हटलेला आहे, दॅट इज द रूट नेम आपण म्हणूया किंवा रूट वर्ड. म्हणजे रूट वर्ड मूळ शब्द किंवा रूट नेम मूळ नाव अशा पद्धतीनं ते असणार आहे. हा रूट वर्ड किंवा रूट नेम हा सगळ्यात महत्वाचा असणारा आहे की जो पॅरेंट हायड्रोकार्बन म्हणून आपण विचारात घेतो. तर तो काय रिप्रेझेंट करतो, तर इट रिप्रेझेंट्स नंबर ऑफ कार्बन ऍटम्स इन पॅरेंट हायड्रोकार्बन. म्हणजे जे पॅरेंट हायड्रोकार्बन म्हणून तुम्ही जी मेन चेन सिलेक्ट करणार आहात त्यामध्ये असणाऱ्या कार्बनची संख्या ही दर्शविण्याचं काम या रूट वर्डचं असतं आणि त्यावरनं मग तो अल्केन कोणता असेल किंवा पुढचा पार्ट त्याच्यावर अवलंबून असणारा आहे. म्हणजे इट रिप्रेझेंट द नंबर ऑफ कार्बन ऍटम्स इन पॅरेंट हायड्रोकार्बन. आता इथं आपण प्रायमरी सफिक्स बघूया. मूळ शब्दाला किंवा नावाला पॅरेंट अल्केनच्या जोडून पुढे लिहिला जाणार असेल तो इट रिप्रेझेंट सॅच्युरेशन ऑर अनसॅच्युरेशन इन पॅरेंट हायड्रोकार्बन. सॅच्युरेशन म्हणजे ANE म्हणजे अल्केन्स आपण म्हणूया. अनसॅच्युरेशन म्हटलं की ENE, कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल तर, आणि कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल तर YNE. म्हणजे ANE जो असणार आहे तो रिप्लेस बाय ENE व्हेन देर इज अ डबल बॉन्ड अँड ANE इज रिप्लेस बाय YNE व्हेन देर इज अ ट्रिपल बॉन्ड. म्हणजे या पद्धतीनं ते असणार आहे. म्हणजे फंक्शनल ग्रुप जर कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल तर सफिक्स नेम ANE रिप्लेस बाय ENE, आणि कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड हा फंक्शनल ग्रुप जर असेल त्या मेन चेन मध्ये
तर एने रिप्लेस बाय वायने हे लक्षात ठेवायचं आहे. पुढे आता जाऊया आपण. सेकंडरी सफिक्स असणार आहे, इट रिप्रेझेंट द मेन फंक्शनल ग्रुप. म्हणजे जी काही फंक्शनल ग्रुप तुम्ही यापूर्वी अभ्यासलेली असणारी आहेत, ती फंक्शनल ग्रुप खूप महत्वाची असणारी आहे, त्याची प्रायोरिटी तुम्हाला त्यावेळेस दिलेली आहे. पण इथं आपण बघूया की जी फंक्शनल ग्रुप असणारे आहेत की जे प्रेफिक्स म्हणून पण वापरले जातात आणि सफिक्स म्हणून पण वापरले जातात, ते कोणते ते आपण इथं या चार्ट मध्ये बघूया. ही फंक्शनल ग्रुप काही महत्वाची आहेत की जी वारंवार इथं येणारी आहेत. पहिला फंक्शनल ग्रुप आहे COOH, दॅट इज प्रेफिक्स नेम त्याचा आहे, म्हणजे नावाला अगोदर जोडायचं असेल तर कार्बॉक्झी असं म्हटलं जातं, आणि सफिक्स नेम जर शेवटी लिहायचा असेल तर OIC ऍसिड, ऑइक ऍसिड त्याला म्हटलं जातं, किंवा CN असेल तर प्रेफिक्स नेम त्याचं सायनो म्हणून वापरायचा, आणि शेवटी लिहिणार असाल तर तुम्ही नायट्राइल, सफिक्स नेम म्हणून नायट्राइल्स असणार आहे. आणि CHO जर असेल तर फॉर्म्युला प्रेफिक्स म्हणून वापरायचं आहे त्याचं नाव, आणि सफिक्स नेम असणार आहे त्याचं AL. CO दॅट इज द कार्बोनिल ग्रुप, जर तो प्रेफिक्स म्हणून लिहायचा असेल तर ऑक्झो असणार आहे, आणि सफिक्स नेम मध्ये असेल तर ONE असणार आहे. OH ग्रुप जर असेल आणि तो प्रेफिक्स म्हणून म्हणजे रूट वर्डच्या अगोदर तुम्हाला लिहायचा असेल तर हायड्रॉक्सी हा शब्द येईल, आणि रूट नेम नंतर तुम्हाला जर लिहायचा असेल तर OL हे हायड्रॉक्सी ग्रुप साठी असणार आहे. म्हणजे हा चार्ट जर तुम्ही लक्षात ठेवला तर बरंचसं तुमचं काम सोपं होणार आहे. आता आपण प्रायमरी प्रेफिक्स कडे जाऊया. प्रायमरी प्रेफिक्स काय करतं तर इट इज युज्ड इन सायक्लिक कंपाऊंड्स, म्हणजे सायक्लो हा प्रेफिक्स इथं वापरला जातो. समजा सायक्लो हा वापरायचा आहे तर त्याच्या पुढे कार्बन 3 असेल, ट्रँगल असेल, तर प्रत्येक कोपरा जो असणार आहे तो इट रिप्रेझेंट द कार्बन अटॅच टू रिक्वायर्ड नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम सो एज टू सॅटिस्फाय द व्हॅलन्सी ऑफ कार्बन. मग ट्रँगल जर असेल असा ट्रँगल तर प्रत्येक कोपऱ्याला एक हायड्रोजन आणि 2 हायड्रोजन, प्रत्येक कोपऱ्याला एक कार्बन आणि 2 हायड्रोजन, एक कार्बन 2 हायड्रोजन, एक कार्बन 2 हायड्रोजन, म्हणजे CH2 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 हे सायक्लिक कंपाऊंड आहे, परंतु कार्बन 3 आहेत, त्यामुळे त्याचं नाव असेल सायक्लोप्रोपेन. असा जर काढला तर 4 असतील तर सायक्लोब्युटेन. अशा पद्धतीनं हे फार कमी वापरामध्ये असणारं प्रायमरी प्रेफिक्स असणार आहे, परंतु ज्यावेळी ते सायक्लिक कंपाऊंड्स असणार आहेत त्याच वेळी याचा विचार तुम्ही करायचा आहे. नाउ सेकंडरी प्रेफिक्स, इट रिप्रेझेंट द सबस्टिट्युएंट्स ऑर ब्रांचेस. म्हणजे एखादी मेन चेन तुम्ही पॅरेंट जे रूट वर्ड म्हणून तुम्ही विचारात घेणार आहात, ते पॅरेंट हायड्रोकार्बन चेन जे असणारी आहे, पॅरेंट चेन किंवा ऑल्सो नोन ॲज अ मेन चेन, सिलेक्टेड चेन असं आपण म्हणूया, त्या चेनला असणारे ब्रांचेस असतील किंवा तिथं सबस्टेंट्स काय जोडले असतील, इतर फंक्शनल ग्रुप्स काय असणारे आहेत, तर त्यांची नावं लिहिणं आवश्यक असतं. हे प्रेफिक्स म्हणून आपण वापरात आणायची आहेत, आणि ती प्रेफिक्स म्हणजे त्या रूट नेमच्या अगोदर ती जोडायची आहेत. म्हणजे या पद्धतीनं एखाद्या स्ट्रक्चरचं, ऑर्गॅनिक स्ट्रक्चरचं नाव हे या 4 अधिक रूट वर्ड याच्यामध्ये ते बसवायचं आहे. हे ज्यावेळी सगळे एकत्र येतील त्यावेळेस त्या ऑर्गॅनिक स्ट्रक्चरचं IUPAC नेम तयार झालेलं असणार आहे. हे ज्याला कळेल त्याला नॉमेनक्लेचर अवघड जाणार नाही. ठीक आहे, पुढे आपण जाऊया. आता इथं आपण वाटलंच तर याची काही उदाहरणं बघूया. फंक्शनल ग्रुप समजा X दिलाय, X असेल तर तो ही जी सेकंडरी प्रेफिक्सेस म्हणून असणारे आहेत ती फक्त आणि फक्त प्रेफिक्सेस म्हणूनच वापरली जाणारी आहेत, ती सफिक्सेस म्हणून कुठेही येणार नाहीत. त्यामुळे याची काळजी आपण घ्यायची आहे की नेमकं प्रेफिक्सेस कोणते आहेत, सफिक्सेस कोणते आहेत आणि त्यांची नावं काय असणार आहेत. तर डॅश X असेल म्हणजे ClBrI, X ला हॅलो म्हणतो, Cl असेल तर क्लोरो, Br असेल तर ब्रोमो, I असेल तर आयडो, F असेल तर फ्लोरो, या पद्धतीने असणार आहे. डॅश R दॅट इज द अल्काइल ग्रुप, म्हणजे डॅश CH3 असेल तर मिथाइल, डॅश C2H5 असेल तर इथाइल, या पद्धतीने असेल. OR ग्रुप दॅट इज द अल्कॉक्सी ग्रुप, म्हणजे O ला CH3 जोडला असेल तर मिथॉक्सी,
या O ला C2H5 जोडला असेल तर इथॉक्सी, या पद्धतीनं ते अल्कॉक्सी ग्रुप असणार आहेत. आणि NO2 ग्रुप जर असेल त्या मेन चेन मध्ये, सिलेक्टेड चेन मध्ये, तर तो नायट्रो हा प्रेफिक्स नेम त्याचं वापरायचं आहे. म्हणजे ही साधारणतः इक्विव्हॅलंट असणारे आहेत आणि ही प्रेफिक्सेस म्हणूनच फक्त वापरामध्ये आहेत, हे आपण जाणीवपूर्वक लक्षात ठेवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो की ही एवढी स्लाइड जर तुम्ही मनापासून लक्षात ठेवली, समजून घेतली, तर कुठेही अडचण येणार नाही. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊया. अल्केन्स हे तुम्हाला आय थिंक यू लर्न इन 11th स्टँडर्ड, 11वीला तुम्हाला हे अभ्यासलेलं असणार आहे कुठंतरी अल्केन झालं. इव्हन 10thला पण हे ऑलरेडी तुम्ही अभ्यासलेलं असणार आहे. याना त्या कारणाने अल्केन्स तुम्हाला झालेला असणार आहे हा शब्द. व्हॉट आर अल्केन्स? तर अल्केन्स जे असणारे आहेत आर ॲलिफॅटिक सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स कंटेनिंग कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड्स. कारण ज्या A हा शब्द येतो त्यावेळेस सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन असणार आहे, हे लक्षात तुम्ही ठेवायचं आहे. हे आता आपण इथं काय विचारत घेतोय ते अल्केन जे असणार आहेत दे आर ऑफ टू टाइप्स. वन इज असायक्लिक, A मीन्स नॉट सायक्लिक, अँड सेकंड इज अ सायक्लिक. म्हणजे सायक्लिकला आपण म्हणूया क्लोज्ड चेन कंपाऊंड्स किंवा रिंग कंपाऊंड्स असतील, आणि असायक्लिक मीन्स विच आर नॉट इन अ क्लोज्ड चेन ऑर अ रिंग, दे आर ओपन, दे आर हॅव्हिंग ओपन चेन स्ट्रक्चर. म्हणजे या पद्धतीनं अल्केनचे दोन टाइप्स असणारे आहेत. अँड असायक्लिक अल्केन्स दे आर फर्दर क्लासिफाइड इनटू टू, दॅट इज स्ट्रेट चेन अँड ब्रांच्ड चेन. म्हणजे जी ओपन चेन स्ट्रक्चर असणारी आहे ती दोन प्रकारची पाहायला मिळतात. एक स्ट्रेट चेन असेल तर दुसरा ब्रांच्ड चेन असणारा आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे घेण्याच्या पाठीमाग कारण असं आहे की कोणतंही ऑर्गॅनिक स्ट्रक्चर आपण विचारात घेतलं, कोणतंही ऑर्गॅनिक स्ट्रक्चर जर आपण विचारात घेतलं तर नेम्स ऑफ अल्केन्स अँड सायक्लोअल्केन्स आर द रूट नेम्स ऑफ द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. म्हणजे तुम्ही ऑर्गॅनिक स्ट्रक्चरचं नाव लिहायचं असेल तर तुम्हाला अल्केन्स किंवा सायक्लोअल्केन्स हे माहीत असणंच आवश्यक आहे. त्याशिवाय ती रूट नेम्स आहेत आणि ही जर तुम्ही विसरला तर तुम्हाला त्या स्ट्रक्चरचा IUPAC नेमच लिहिता येणार नाहीये. आणि त्यामुळं पुन्हा एकदा मुळाकडे जाऊन अल्केन्स म्हणजे काय त्याचं वर्गीकरण, आणि त्या वर्गीकरणावरनं आपल्याला स्ट्रेट चेन अल्केन्स, ब्रांच्ड चेन अल्केन्स, सायक्लिक अल्केन्स यांचा हळूहळू अभ्यास करून मग IUPAC नॉमेनक्लेचरची उदाहरणं आपल्याला घ्यायची आहेत. म्हणजे इथं the names of alkenes and cycloalkenes are the root names of organic compounds. हे वाक्य खूप महत्वाचं आहे. बिगिनिंग विथ 5 कार्बन ऍटम्स, कारण पहिले जे 4 असणार आहेत ते कॉमन नेम्स एक्सेप्टेड बाय IUPAC. द नंबर ऑफ कार्बन्स इन द चेन इज इंडिकेटेड बाय द ग्रीक ऑर लॅटिन प्रेफिक्सेस. म्हणजे 5 नंतर जी काय अल्केन्स असणार आहे त्या अल्केन्स मध्ये असणाऱ्या कार्बनच्या संख्येवरनं ग्रीक लेटर किंवा लॅटिन भाषेमधून तो प्रेफिक्स वापरला जातो. हाही चार्ट तितका महत्वाचा आहे. रिंग आर इंडिकेटेड बाय द प्रेफिक्स दॅट इज सायक्लो, हे आपण पाहिलंय. म्हणजे सायक्लिक ज्यावेळी आपण अभ्यास करू त्यावेळी सायक्लो हा शब्द असणारा आहे, तो तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. नाउ IUPAC नेम्स ऑफ स्ट्रेट चेन अल्केन्स. साधारणपणे 10 ते 12 पहिली जी काय अल्केन्स असणारे आहेत त्याचा अभ्यास इथं थोडक्यात की जो 10th स्टँडर्डलाही तुम्ही अभ्यासलेला आहे, पण त्याची उजळणी, कारण हे खूप बेसिक आहे, जेवढी उजळणी जास्त होईल, जितकं जास्त तुम्ही त्याकडे बघाल तेवढं ते लक्षात राहील आणि पुढे तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही. नंबर ऑफ कार्बन ॲटम्स फॉर्म्युला, दॅट इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला, कंडेन्स्ड फॉर्म्युला अँड नेम. इथं आपण बघूया कार्बनची संख्या जर 1 असेल, इफ नंबर ऑफ कार्बन ॲटम is a 1, then molecular formula is CH4, condensed formula is one and the same, that is CH4, name is a methane. 2 कार्बन C2H6, CH3CH3, condensed formula ethane. Third C3H8 molecular formula, CH3CH2 CH3 हा condensed formula आहे प्रोपेन.
4 कार्बन असतील तर C4H10 CH3 CH2 ट्वाइस झालं पाहिजे. आता एक एक मिथाइल ग्रुप वाढत जातोय. CH3 ब्युटेन. त्यानंतर 5 कार्बन ऍटम असतील तर C5H12 CH3 CH2 इथं थ्राइस झालं, 3 वेळा तो रिपीट होतो. CH3 पेंटेन. इथं 6 कार्बन ऍटम असतील तर C6H14 CH3 CH2 फोर्थ टाइम CH3 हेक्झेन. नेक्स्ट 7 कार्बन ऍटम असतील तर C7H16 CH3 CH2 5 CH3 हेप्टेन. 8 कार्बन C8H18 CH3 CH2 6 times CH3 octane. 9 कार्बन ऍटम C9H20 CH3 CH2 7th time CH3 नोनेन. आणि 10 ला डिकेन असं म्हटलं तर C10H22 CH3 CH2 8 times CH3 डिकेन. आणि 11th असेल तर अनडिकेन CH3 CH2 9 टाइम असेल CH3. आणि 12 असेल तर डू डिकेन. या पद्धतीनं ही पहिली 12 कार्बन ऍटम्स असणारी अल्केन्स तुम्हाला साधारणपणे पहिल्या 6-7 पर्यंत किंवा जास्तीत जास्त 10 पर्यंत तुम्हाला माहित असणं आवश्यकच असणार आहे. हे कंडेन्स्ड फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवणं आवश्यक असणार आहे, कारण तो पुढे वारंवार तुम्हाला उपयोगी पडणारा आहे. हे खूप महत्वाचं आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, फॉर्मेशन ऑफ स्ट्रेट चेन अल्काइल ग्रुप तुम्ही पाहिलेलं, स्ट्रेट चेन आणि ब्रांच्ड चेन. त्यामुळे ती अल्काइल ग्रुप्स नॉमेनक्लेचर मध्ये अल्काइल ग्रुप्स येणारे आहेत, तत्पूर्वीच त्याचा अभ्यास तुम्हाला माहित असणं आवश्यक असणार आहे. फॉर्मेशन ऑफ स्ट्रेट चेन अल्काइल ग्रुप ही कशी तयार होतात आपण बघूया. तर स्ट्रेट चेन अल्काइल ग्रुप इज फॉर्म्ड by removing a hydrogen atom from the terminal carbon of an alkane. म्हणजे एकच हायड्रोजन ॲटम तुम्ही स्ट्रेट चेन अल्केन मधून तो रिमूव्ह करायचा आहे, पण तो रिमूव्ह करत असताना देयर इज अ कंडिशन. व्हॉट इज द कंडिशन? द हायड्रोजन ॲटम फ्रॉम द टर्मिनल कार्बन ऑफ अन अल्केन इज अ रिमूव्ड. म्हणजे जे तुम्हाला अल्केनचं स्ट्रक्चर दिलेलं असणार आहे, त्या अल्केनच्या स्ट्रक्चर मधून टर्मिनल कार्बन ॲटम वरचा एक हायड्रोजन ॲटम, एका वेळी एकच हायड्रोजन ॲटम तुम्हाला रिमूव्ह करावं लागेल. त्यावेळेस जे तयार होणारं स्ट्रक्चर असेल त्याला अल्काइल ग्रुप असं म्हटलं जातं. द नेम ऑफ अल्काइल ग्रुप इज ऑब्टेन बाय रिप्लेसिंग द सफिक्स ANE ऑफ अल्केन बाय YL. म्हणजे इथं अल्केन आहे, त्या अल्केन मधून ANE काढायचा and it is replaced by YL, त्यामुळे तयार होईल अल्काइल. म्हणजे या पद्धतीने तुम्हाला अल्काइल ग्रुप फॉर्मेशन आणि त्यावरून त्यांची नावं तुम्हाला सांगता यायला पाहिजेत. CH4 असेल, when one hydrogen is removed it forms dash CH3. विद्यार्थी मित्रांनो, आणखीन एक गोष्ट लक्षात तुम्ही ठेवायची आहे. डॅश व्हॉट इट इंडिकेट्स? डॅश it represents the unused valency of carbon atom. लक्षात घ्या, डॅश it represents the unused valency of carbon atom. म्हणजे ती वापरात न आलेली व्हॅलन्सी, चौथी व्हॅलन्सी कार्बनची असणारी आहे. मग त्याला तुम्ही X जोडला, Cl जोडला तर मिथाइल क्लोराइड तयार होईल, OH जोडला तर मिथाइल अल्कोहोल तयार होईल. ती व्हॅलन्सी तुम्ही अशा एखाद्या फंक्शन ग्रुप जर जोडल्या असेल तर ते वेगळं स्ट्रक्चर, वेगळं कंपाऊंड तयार होतं. पण यासाठी बेसिक तुम्हाला हे माहित असायला पाहिजे की कोणता अल्काइल ग्रुप असणार आहे. आणि अनयुज्ड व्हॅलन्सी म्हणजे ती वापरात आलेली नाही, आणि त्याला जर एखादा ॲटम किंवा ग्रुप अदर दॅन हायड्रोजन जर तुम्ही जोडला फंक्शनल ग्रुप, तर निश्चित ते वेगळं स्ट्रक्चर तयार झालेलं असणार आहे. म्हणून ती अनयुज्ड व्हॅलन्सी ऑफ कार्बन ॲटम असं आपण म्हणूया. मिथेन मधला ANE काढला, YL जोडला, तयार झाला मिथाइल. आता ॲब्रिज नेम म्हणजे संक्षिप्त नाव. बऱ्याच वेळा फॉरेनची पुस्तकं, इतर संदर्भ पुस्तकं पाहिले तर शॉर्ट मध्ये CH3 न लिहिता ME असं लिहिलं तर त्याचा अर्थ CH3 ग्रुप तिथं असणारा आहे. हे संक्षिप्त नाव त्याचं असणार आहे, लक्षात ठेवायचं आहे. पुढे आपण CH3CH3 त्यातून एक हायड्रोजन जर काढला तर हे दोन्हीही टर्मिनलला आहेत. पैकी कोणत्या एका कार्बन ॲटमवरचा हायड्रोजन जर काढला
तर मिळणारं स्ट्रक्चर अल्काइल ग्रुपचं एकच असणार आहे, ते -CH2CH3. म्हणजे इथेन मधला ए काढला, वायल जोडला, इथाइल तयार झाला. म्हणजे C2H5 असंही लिहिलं तरी चालतं, किंवा CH2CH3 डॅश किंवा -CH2CH3. ऍव्हरेज नेम जे असणार आहे ते ET लक्षात ठेवायचं. ET कुठं लिहिला असेल तर तो इथाइल ग्रुप म्हणजे C2H5 ग्रुप असणारा आहे. नेक्स्ट CH3CH2CH3 कार्बन 3 आहेत. इथं लक्षात घ्या, टर्मिनल हा एक आणि हा पैकी एका टर्मिनल कार्बन ॲटमवरचा एकच हायड्रोजन काढायचा आहे. जर तो काढला, कुठलाही काढा, इथला काढा किंवा इथला, एकच अल्काइल ग्रुप तयार होतो, -CH2CH2CH3. प्रोपेन मधून एने गेला, तयार होईल, वायल जोडला, प्रोपाईल. आणि त्याचं संक्षिप्त रूप असणार आहे, संक्षिप्त रूप म्हणा किंवा संक्षिप्त नेम PR असा असेल तर तो प्रोपाईल रॅडिकल किंवा ग्रुप असणारा आहे. पुढे CH3CH2 ट्वाइस CH3 हा कंडेन्स्ड फॉर्म्युला कुठला आहे बघा, एक हायड्रोजन त्यातला काढला, इथला किंवा इथला काढला, तर तयार होणारा ब्युटेन हा आहे, ए काढला, वायल जोडला, ब्युटाइल. आणि याचा ऍव्हरेज नेम जे असणार आहे ते BU अशा पद्धतीने असणार आहे. म्हणजे हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं असणार आहे. म्हणजे या पद्धतीनं अल्काइल ग्रुप्स स्ट्रेट चेन अल्केन्स वरून तुम्ही ही पाहिलेली आहेत, ही लक्षातच ठेवायची आहेत. कारण पुढं वारंवार नव्हे, ज्या वेळेपर्यंत तुम्ही ऑर्गॅनिकचा अभ्यास कराल त्या वेळेपर्यंत ही अल्काइल रॅडिकल्स किंवा ग्रुप्स तुम्हाला माहीतच असायला पाहिजेत. नेक्स्ट, फॉर्मेशन ऑफ ब्रांच्ड चेन अल्काइल ग्रुप. आता ब्रांच्ड चेन अल्काइल ग्रुप कसा तयार होतो पहा. ए ब्रांच्ड चेन अल्काइल ग्रुप इज फॉर्म बाय रिमूव्हिंग ए हायड्रोजन ॲटम फ्रॉम द नॉन टर्मिनल कार्बन ऑफ एन अल्केन ऑर एनी हायड्रोजन ॲटम फ्रॉम ए ब्रांच्ड अल्केन. म्हणजे इथं नॉन टर्मिनल कार्बन ॲटमवरचा एक हायड्रोजन किंवा जी काय ब्रांच असणारी आहे त्या ब्रांच मधला एका कार्बन ॲटमवरचा हायड्रोजन, एकच हायड्रोजन तो रिमूव्ह करायचा आहे. ज्यावेळी तुम्ही रिमूव्ह कराल त्यावेळेस तयार होणारा जो अल्काइल जो ग्रुप असेल तो ब्रांच्ड अल्काइल ग्रुप असणारा आहे, हे लक्षात ठेवा. आता इथं पहा, CH3CH2CH3 प्रोपेन CH2 जो असणार आहे तो रेड कलर मध्ये, तो मधल्या कार्बन ॲटमला 2 हायड्रोजन जोडले, तो मिडल कार्बन आहे आणि तो नॉन टर्मिनल असणारा आहे. आणि नॉन टर्मिनल असल्यामुळं त्या कार्बन ॲटमवरचा एक हायड्रोजन आपल्याला रिमूव्ह करायचा आहे. त्यावेळेस इथला एक हायड्रोजन काढला, इथं डॅश आला कारण ती अनयुज्ड व्हॅलन्सी झाली आणि म्हणून प्रोपेन मधून ए नी गेला आणि वायल जोडला, तर याचं नाव असणार आहे प्रोपाईल. परंतु ज्यावेळी कार्बन 2 ला मिथाइल ग्रुप जोडला असेल त्यावेळेस ते जे नाव येणार आहे ते आयसो येईल आणि आयसोप्रोपाईल हे या अल्काइल ग्रुपचं नाव आहे. इथं देर इज नो एनी स्पेस बिटवीन और डॅश बिटवीन आयसो अँड प्रोपाईल, त्यामुळं इट इज कन्सिडर्ड ॲज अ वन वर्ड. आयसो हा एकच शब्द किंवा न्यू असेल तर न्यू हा एकच शब्द वापरामध्ये असणारा आहे. यातले बारकावे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. इथं पहा, CH3CH2CH2CH3 हे दोन्ही कार्बन असणारे आहेत ते नॉन टर्मिनल असणारे आहेत, नॉन एंड कार्बन ॲटम असणारे आहेत. या 2 कार्बन वरच्या एका हायड्रोजन किंवा 2 कार्बन ॲटम पैकी एका कार्बन ॲटमवरचा हायड्रोजन तुम्हाला रिमूव्ह करायचा आहे. इथला केला समजा या ब्युटेन मधून, तर ही अनयुज्ड व्हॅलेन्स झाली, तो अल्काइल ग्रुप तयार झाला. हा कार्बन आहे, दिस कार्बन इज अटॅच्ड टू 2 अदर कार्बन ॲटम्स, त्यामुळे याचं नाव असणार आहे सेकंडरी डॅश ब्युटाइल. इथं सेकंडरी ज्यावेळी शब्द येईल त्यावेळेस डॅश किंवा हायपन त्याला आपण म्हणतो ते ठेवणं आवश्यक असणार आहे. पुढं पहा, इथं लक्षात येईल की रेड कलर मध्ये 3 मिथाइल ग्रुप्स असणारे आहेत. हे जे असणार आहेत ते ब्रांच वरचे आहेत. म्हणजे तुम्ही ही चेन विचारात घेतली तर हा ब्रांच होईल, ही अशी चेन विचारात घेतली तर हा ब्रांच होईल, ही अशी चेन विचारात घेतली तर हा ब्रांच होईल.
म्हणजे इथं आपण म्हटलंय एनी हायड्रोजन ॲटम फ्रॉम ब्रांच्ड अल्केन, म्हणजे या 3 लाल किंवा रेड कलर मध्ये जो मिथाइल ग्रुप इथं रिप्रेझेंट केलाय पैकी एका कार्बन ॲटमवरचा एक हायड्रोजन आपल्याला रिमूव्ह करायचा. याचं नाव आहे आयसोब्युटेन. हे पहा, इथला काढला आपण, इथला म्हणजे पैकी एक कुठलाही काढला तर हे स्ट्रक्चर आपल्याला मिळतं. याचं नाव आहे आयसोब्युटाइल. पुन्हा इथं लक्षात येईल, देर इज नो एनी स्पेस बिटवीन आयसो अँड ब्युटाइल. इट इज कन्सिडर्ड ॲज अ वन वर्ड. लास्ट वन इज अ हा आणि हा इथं नाव एकच आयसोब्युटेन, परंतु रंग भरताना मात्र वेगळा भरलाय बघा, लक्षात घ्या. इथं 3 मिथाइल ग्रुप्स रेड आहे, तर इथं फक्त CH हा रेड मधला आहे. म्हणजे इथं नॉन टर्मिनल कार्बन ॲटमवरचा हायड्रोजन आपल्याला रिमूव्ह करायचा आहे. आणि तो नॉन टर्मिनल कार्बन ॲटमवरचा एक हायड्रोजन जर काढला तर इथं ती व्हॅलन्सी अनयुज्ड आपण दाखवतो, कारण इथला हायड्रोजन गेलाय. आणि त्यामुळं या स्ट्रक्चरचं नाव असेल टर्शरी ब्युटाइल. म्हणजे टर्शरी ब्युटाइल म्हणजे ही जी असणारी आहेत ती ब्रांच्ड चेन अल्काइल ग्रुप्स असणारे आहेत की जी तुम्हाला पुढं वापरामध्ये येणारी आहेत. ही स्ट्रक्चर्स ही तुमची पार्टच व्हायला पाहिजेत, म्हणजे कधी विचारलं तर त्याचं नाव तुम्हाला सांगता यायला पाहिजे. शेवटचं आहे, यानंतर आपण थांबणार आहोत. हे आपण अगोदर पाहिलं की या पद्धतीनं नाव आहेत, परंतु त्याही पेक्षा ही जर समजा आपण ही चौकट दिसते तुम्हाला, या चौकटीला आपण म्हणूया मेन चेन किंवा सिलेक्टेड, तुम्ही निवडलेली चेन आहे पॅरेंट चेन. त्या पॅरेंट चेन मध्ये हा कार्बन जो दिसतोय त्या कार्बनला, पॅरेंट चेन मधला कार्बन आहे त्याला एक असा इथं ब्रांच दिसते पहा, परंतु ब्रांच म्हणजे एकच अल्काइल ग्रुप असा नाहीये. तर इथं पाहिल्यानंतर तुमच्या लक्षामध्ये येईल की CH-CH3 पुन्हा CH-CH3 आणि CH3 आहे. इतकं हे कॉम्प्लिकेटेड आहे. मग असं जर एखादं अल्काइल ग्रुप जर मेन चेनला जोडला असेल, दॅट इज द पॉइंट ऑफ अटॅचमेंट टू पॅरेंट चेन. इथं ही पॉइंट ऑफ अटॅचमेंट असणार आहे. पॅरेंट चेनच्या ज्या कार्बन ॲटमला तो अल्काइल ग्रुप जोडलेला असणार आहे त्या कार्बनला, थेट जोडलेल्या कार्बनला नंबर नेहमी 1 द्यायचा, लक्षात घ्या. त्यानंतर पुढच्या कार्बनला 2 आणि त्यानंतर जास्त कार्बन येतील 2 आणि 3 अशा पद्धतीने असणार आहे. म्हणजे 3 कार्बन ॲटम म्हटलं की प्रोपेन आणि एने काढला की वायल म्हणजे प्रोपाईल तयार झाला. पण इथं कार्बन 1 ला एक मिथाइल ग्रुप दिसतोय, 2 ला एक मिथाइल ग्रुप दिसतोय. बोथ आर आयडेंटिकल अँड व्हेन 2 आयडेंटिकल groups are attached to the parent chain, then di prefix di is used and the number they are written together and separated by comma. म्हणजे 1 आणि 2 जवळ लिहायचे आणि कॉमानी सेपरेट करायचे. and number, that is the local number and name are always separated by putting hyphen. हा डॅश तिथं ठेवायचा आणि हे नाव लिहिल्यानंतर दिस नेम इज इन्क्लोज्ड इन अ ब्रॅकेट, ते कंसामध्ये टाकायचं. आणि कंसामध्ये टाकल्यानंतर हे सगळं मेन चेनच्या कुठल्या कार्बन ॲटमला जोडलाय ते इथं सुरुवातीला लिहिलं जातं. हे पुढं तुम्हाला ज्यावेळी अभ्यास करत जाल त्यावेळी तुमच्या लक्षामध्ये ते येईल, पण हेही तुम्हाला माहित असणं आवश्यक असणार आहे. हा विद्यार्थी मित्रांनो, हा जो पार्ट किंवा हा जो व्हिडिओ आहे हे तुमचा IUPAC नॉमेनक्लेचरचे रूल्स आणि एक्झाम्पल्स अभ्यासत असताना जो पाया तुम्हाला लागतो त्यातला 70% पाया याच्यामध्ये आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक्झाम्पल्स वरून रूल्स कसा अप्लाय करायचा आणि मग त्याचं नाव कसं असणार आहे, हे रूल्स पाठ न करता त्याचं ऍप्लिकेशन कसं असणार आहे, ही एक्झाम्पल सहित आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. निश्चित तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल याची मला पूर्ण खात्री आहे. धन्यवाद.